आज आम्ही घेऊन आलेलो होतो एकदम लक्झरियस प्रीमियम असा प्रोजेक्ट ज्याचं नाव आहे सुकवानी किंग्सले, जिथे की तुम्हाला 2, 3 आणि 4 BHK चे इन्व्हेंटरीज बघायला भेटतील. आणि याची कनेक्टिव्हिटी सांगायची झाली तर डांगे चौक आणि आदित्य बिर्ला पासून 2-3 मिनिटाच्या अंतरावर आहे. इथं हे कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे, नेरिंग पोझिशन प्रोजेक्ट आहे आणि इथं तुम्हाला 2 टॉवर ऑलरेडी लॉन्च केले आहेत आणि 4 BHK चा जो टॉवर आहे हा टॉवर अगदी नेरिंग पोझिशन आहे. तर हे आहे तुमचं एंट्री आणि एक्झिट गेट आणि समोरच हा आहे अपकमिंग DP रोड, जो की इकडल्या साईडला डायरेक्ट तुम्हाला पदमजी मिलच्या समोर निघणार आहे आणि इथं तुम्हाला 3 लेवल पार्किंग भेटणार आहे, ग्राउंड असणार आहे आणि त्याच्यावरती 2 कवर्ड पार्किंग असणार आहे. इथे 1 एकर मध्ये पोडियम लेवल अमेनिटीज असणार आहे आणि अमेनिटीज मध्ये योगा लॉन, वेल इक्विप्ड जिम, आउटडोर जिम, स्पायनिंग अँड आयक्रोबिक स्टुडिओ, 2 फसल्स कोर्ट्स, 2 बॅडमिंटन कोर्ट्स, किड्स मटेरियल आर्ट स्टुडिओ आणि रिक्रिएशन मध्ये फ्लोटिंग डेक, स्विमिंग पूल, इंडोर गेम्स, किड्स पूल विथ विशिंग एज, जकुझी, चिल्ड्रन्स प्ले एरिया, एम्पी थिएटर आणि लाईफस्टाईलमध्ये कोवर्किंग स्पेस, इंडोर क्रेज, कमर्शियल फ्रंट, फीचर्स वॉल पेविंग पॅटर्न, एंट्रन्स पेविंग पॅटर्न, सेलिब्रेशनमध्ये पार्टी लॉन्च, स्काय लॉन्च, पवेलियन, गझिबोज आणि ॲक्युप्रेशर पाथवे, सिनियर सिटीजन प्लाझा, हर्बल गार्डन, व्ह्यूइंग डेक. आणि हे असणार आहे तुमचं बॅक साईड गेट, जो की हा रोड कनेक्ट असणार आहे थेरगाव लिंक रोडला आणि इथं बॅक साईडला तुम्हाला अम्युनिटीज असणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 लेवल अम्युनिटीज भेटणार आहेत. खाली ग्राउंडला तुम्हाला इथं बॅडमिंटन कोर्ट भेटणार आहे, सोबतच याच्यामध्ये तुम्हाला सिट आउट एरिया भेटणार आहे आणि त्याच्यावरती इंडोर जिम भेटणार आहे आणि त्याच्यावरती डबल हायटेड क्लब हाऊस सुद्धा भेटणार आहे. तर आपण आताच खाली कनेक्टिव्हिटी आणि अम्युनिटीज सगळं बघितलं आहे. तर आता आपण ऍक्च्युअल शो फ्लॅट बघणार आहोत. तर चला बघूया. इथे येईल डिजिटल लॉक आणि इथे येईल तुम्हाला ऑडिओ आणि व्हिडिओ डोरबेल. ही असणार आहे तुमची लॉबी आणि यामध्ये तुम्हाला 3 बेडरूम आणि लिव्हिंगचा सुद्धा ऍक्सेस असणार आहे. या साईडला येईल तुमची 11x15 ची मास्टर बेडरूम आणि स्क्रीन टच मध्ये तुम्हाला स्विचेस मिळणार आहे. इकडे येईल तुमची अटॅच वॉशरूम ग्लास पार्टिशन सोबत. या साईडला येईल बाल्कनी. बाल्कनीची साईज आहे 11x3 आणि इकडे तुम्हाला अमेनिटीजचा व्ह्यू असल्यामुळे 1 एकर पर्यंत लाईफ टाइम ओपन व्ह्यू असणार आहे. हे असणार आहे तुमचे गेस्ट बेडरूम, ज्याची साईज आहे 11x14 ची. गेस्ट बेडरूम मध्ये तुम्हाला अटॅच वॉशरूम भेटणार आहे. आणि सोबतच इकडं फुल साईज विंडो असणार आहे, त्याला स्टफन ग्लास, सेफ्टी ग्रिल आणि मॉस्किटो नेट पण येणार आहे गेस्ट बेडरूमला तुम्हाला. येईल किड्स बेडरूम. किड्स बेडरूम असणार आहे 11x10. या साईडला येईल टफन ग्लास सोबत फुल साईज विंडो विथ सेफ्टी ग्रिल आणि मॉस्किटो नेट. ही आहे तुमची पॅरेंट्स रूम. पॅरेंट रूमला सुद्धा तुम्हाला इथं फुल साईज विंडो भेटणार आहे, सोबतच स्टफन ग्लास, मॉस्किटो नेट आणि सेफ्टी ग्रिल सुद्धा भेटणार आहे. आणि पॅरेंट रूमची पण साईज मोठी आहे. तुम्ही पॅरेंट रूम बघायला गेलं तर इथं वॉर्डरोब पेस असून सुद्धा पूर्ण तुम्हाला इथं पेस भेटतोय असा. आणि वॉशरूमचं बघायचं झालं तर तुम्हाला इथं पार्टिशन भेटणार आहे, ग्लास पार्टिशन, जसं आपलं मास्टर बेडरूमला आहे तसं. इथे तुम्हाला पूर्ण स्क्वेअर मध्ये तुम्ही लिव्हिंग एरिया अरेंजमेंट करू शकता. इकडे तुम्ही टीव्हीचं अरेंजमेंट करू शकता. या साईडला तुम्ही L साईज मध्ये सोफा ठेवून सोफ्याचं अरेंजमेंट करू शकता. इकडे सेपरेट डायनिंग एरिया 11x10 असणार आहे. तुम्ही पूर्णपणे सेपरेट डायनिंग एरिया ठेवू शकता. इकडे L साईज मध्ये किचन प्लॅटफॉर्म असणार आहे आणि हे तुम्हाला किचन ट्रॉली सुद्धा बिल्डर कडून मिळणार आहे. आणि ड्राय बाल्कनी सेपरेट असणार आहे. ड्राय बाल्कनी मध्ये तुम्हाला हाफ साईज मध्ये विंडो अशी मिळणार आहे. इथं तुम्हाला पेसेस बाल्कनी भेटणार आहे, त्याची साईज असणार 17.9x6. ही आहे तुमची मोठी अशी पेसेस बाल्कनी आणि तुम्हाला बाल्कनीतनं 40+ अम्युनिटीजचा व्ह्यू भेटणार आहे, जो की समोर 1 एकरामध्ये असणार आहे आणि तो तुमचा लाईफ टाइम असा मोकळाच राहणार आहे. इथे तुम्हाला पूर्णपणे व्हिक्टोरियन आर्किटेक्चर भेटणार आहे, जे की 5.5 एकरामध्ये पसरलेलं असणार आहे.
आणि इथे 10 रेसिडेन्शियल अपार्टमेंट असणार आहे, आणि प्रत्येक अपार्टमेंट हा 20 फ्लोअरचा असणार आहे. ज्यामध्ये 2, 3 आणि 4 BHK असणार आहे. आणि सोबतच तुम्हाला इथे 40+ लक्झरी अम्युनिटीज भेटणार आहेत. इथे कंटेम्पररी फिटिंग्स आणि फिक्स्चर्स असणार आहे. फिटनेस मध्ये तुम्हाला योगा लॉन भेटणार आहे, आउटडोर जिम, किड्स आर्ट स्टुडिओ आणि 2 बॅडमिंटन कोर्ट्स भेटणार आहेत. रिक्रिएशन मध्ये तुम्हाला फ्लोटिंग डेक, चिल्ड्रन्स प्ले एरिया, इंडोर गेम्स आणि स्विमिंग पूल असणार आहे. लाईफस्टाईल आणि आर्किटेक्चर मध्ये तुम्हाला कोवर्किंग स्पेस भेटणार आहे, कमर्शियल्स भेटणार आहेत आणि फीचर वॉल विथ पेविंग पॅटर्न भेटणार आहे. सेलिब्रेशन मध्ये तुम्हाला पार्टी लॉन, गझिबोज, पवेलियन आणि स्काय लॉन्ज असणार आहे. सोबतच तुम्हाला सिनियर सिटीजन एरिया आणि हर्बल गार्डन सुद्धा भेटणार आहे. इथे तुम्हाला टोटल 10 रेसिडेन्शियल टॉवर भेटणार आहेत, त्याच्यापैकी ए आणि बी टॉवर ऑलरेडी लॉन्च केलेले आहेत. यामध्ये ए आणि बी 2 आणि 3 BHK चं कॉम्बिनेशन असणार आहे. ए मध्ये 2 आणि 3 BHK असणार आहे आणि बी पूर्णपणे 2 BHK असणार आहे. आणि 2 BHK ए टॉवर मध्ये 94 लाख पासून स्टार्टिंग आहे आणि 3 BHK 1.22 CR पासून आहे आणि बी मध्ये 2 BHK 91 लाख पासून आहे. आणि तुम्हाला 4 BHK साठी फक्त एक टॉवर भेटणार आहे, टॉवर जी, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 4 BHK ची प्राइसिंग जाणार आहे 2.25 CR. 4 BHK चा जो टॉवर आहे, टॉवर जी, तो नेरिंग पोझिशन आहे आणि ऍज पर रेरा पोझिशन आहे डिसेंबर 2028. आणि बिल्डर कमिटमेंट मार्च 2027 आहे. तर हा आहे सुकवानी किंग्सले प्रोजेक्ट, जो की डांगे चौकापासून जवळच आहे, 5 मिनिटाच्या अंतरावरती. जर तुम्हाला इथं घर घ्यायचं असेल, साईट व्हिजिट बुक करायची असेल, तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही तुमची साईट व्हिजिट बुक करू शकता. थँक्यू.